तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्कॉलर सिरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की 16 मार्च 2026 रोजी जो तुमचा इतिहास व राज्यशास्त्राचा पेपर होणार आहे त्यामध्ये नेमकं कोणते प्रश्न येणार आहेत आणि परीक्षेसाठी तुम्हाला कोणते प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी जे प्रश्न सांगणार आहे त्यामधले 100% प्रश्न तुम्हाला तुमच्या 2026च्या बोर्डाच्या पेपरमध्ये नक्कीच विचारले जातील। चला तर आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तुमचा पहिला धडा आहे इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा। यामधून तुम्हाला ज्या रिकाम्या जागा आलेल्या आहेत त्या रिकाम्या जागांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, कारण यापैकी एक तरी रिकामी जागा तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला नक्कीच विचारली जाते। त्याचबरोबर चुकीची जोडी दुरुस्त करा यावरून सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात। त्यामुळे प्रत्येक धड्याच्या रिकाम्या जागा आणि चुकीची जोडी दुरुस्त करा हे प्रश्न तुम्हाला पूर्णपणे सॉल्व्ह करायचे आहेत। त्याचबरोबर पुढील संकल्पना स्पष्ट करा किंवा टिपा लिहा असा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आणि त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे द्वंद्ववाद, कारण यावरती तुम्हाला 2023 मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला गेला होता। त्यानंतरचा तुमचा पुढचा 2 नंबरचा धडा असणार आहे तो म्हणजेच इतिहास लेखन भारतीय परंपरा। यामध्ये सुद्धा तुम्हाला रिकाम्या जागा आणि चुकीची जोडी दुरुस्त करा हा क्वेश्चन बघायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा यामधला तुम्हाला जो 2 नंबरचा क्वेश्चन आहे, बकर हा ऐतिहासिक साहित्यकालीन महत्त्वाचा प्रकार आहे, यामधला तुम्हाला जो प्रश्न आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 2026च्या बोर्ड परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाईल। त्याचबरोबर तुम्हाला जो खाली या ठिकाणी तक्ता दिलेला आहे हा सुद्धा तुम्हाला 2026च्या पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो। त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी ही सुद्धा आकृती तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये विचारली जाऊ शकते। त्यामुळं या आकृतीचा सुद्धा नीट अभ्यास करा, कारण ही बऱ्याचदा पेपरमध्ये विचारलेली आहे। आणि संकल्पना स्पष्टकारामध्ये हा जो 2 नंबरचा क्वेश्चन आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन हा तुम्हाला या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। आता पुढचा धडा आहे तुमचा उपयोजित इतिहास। चला तर बघूया यामधले नेमकं कोणते प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील। तर बघा, यामध्ये तुम्हाला पेज नंबर 21 वरती जो स्वाध्याय दिलेला आहे त्यामधला पहिला प्रश्न दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा, त्याचबरोबर दुसरा चुकीची जोडी दुरुस्त करा यामधील तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे 2 नंबरचा हा नक्कीच विचारला जाईल, ज्याला की मी इथं हायलाईट करून दाखवलेला आहे। त्याचबरोबर पुढील संकल्पना स्पष्टकारामध्ये हे दोन्ही सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, उपयोजित इतिहास आणि अभिलेखागार यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे या दोन्हींची सुद्धा आज प्रॅक्टिस करा। त्याचबरोबर पुढचा प्रश्न पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा यामधला तुम्हाला जो 1 नंबरचा प्रश्न आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळं या प्रश्नाचा आज तुम्ही नक्कीच सराव करा। त्याचबरोबर संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, त्यामुळं याचा सुद्धा आज व्यवस्थित अभ्यास करा। आता पुढचा आपला धडा असणार आहे धडा 4 भारतीय कलांचा इतिहास। यामध्ये सुद्धा तुम्हाला चुकीची जोडी आणि रिकाम्या जागा यांचा कंपल्सरी अभ्यास करायचाच आहे। त्याचबरोबर पुढील संकल्पना स्पष्ट करा यामध्ये तुम्हाला मराठा चित्रशैली आणि हेमाडपंथी शैली यावरती नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळं या दोन्हींचा आज अभ्यास करा। त्याचबरोबर पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा यामध्ये तुम्हाला जो हा पहिला प्रश्न दिलेला आहे की कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळं या प्रश्नाचा आज अभ्यास करा। त्याचबरोबर सविस्तर उत्तर लिहिण्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 मार्काचा क्वेश्चन यामधला विचारला जाऊ शकतो। त्यामुळे हे जे 2 क्वेश्चन आहेत यांचा सुद्धा आज नीट अभ्यास करा। त्याचबरोबर तुमचा पुढचा धडा असणार आहे 5वा प्रसारमाध्यमे आणि इतिहास। हा धडा खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण यावरती तुम्हाला दरवर्षी 5 ते 7 मार्काचे क्वेश्चन नक्कीच विचारले जातात। यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा आणि चुकीच्या जोडीचे सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत। त्याचबरोबर टिपा लिहामधला जो 2 नंबरचा प्रश्न आहे प्रसारमाध्यमांची आवश्यकता यावरती तुम्हाला यावर्षीच्या पेपरमध्ये नक्कीच प्रश्न विचारला जाईल। त्यामुळं याचा सुद्धा आज व्यवस्थित अभ्यास करा। त्यानंतर विधाने सहकार्य स्पष्ट करामध्ये तुम्हाला हा जो 1 नंबरचा प्रश्न दिलेला आहे प्रसारमाध्यमांमध्ये मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते हा प्रश्न, आणि दुसरा प्रश्न वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते हे जे 2 प्रश्न आहेत हे खूप इम्पॉर्टंट असल्यामुळे यांचा सुद्धा तुम्ही आज अभ्यास करा। त्याचबरोबर पुढचा आपला धडा असणार आहे धडा 6वा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास। तर यामधील तुम्हाला रिकाम्या जागा आणि चुकीची जोडी हे सगळे प्रश्न करायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला हा पुढचा जो तक्ता दिसतोय हा तक्ता सुद्धा सोडून बघायचा आहे, कारण यावरती सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। त्यानंतर टिपा लिहामध्ये तुम्हाला
हे जे दोन दिलेले आहेत, पहिला आणि दुसरा, यातसुद्धा अभ्यास करायचा आहे, कारण हा प्रश्न तुम्हाला 2023मध्ये बोर्डच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तसेच तो यावर्षीसुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या दोन्हींचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा यामधला जो पहिला प्रश्न आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे याचासुद्धा आज अभ्यास करा. त्याचबरोबर आता तुमचा दुसरा जो पुढचा धडा आहे 7वा खेळ आणि इतिहास, यापैकी नेमकं कोणते प्रश्न विचारले जातील ते आता आपण बघूयात. तर बघा, यामधलं तुम्हाला रिकाम्या जागा आणि चुकीची जोडी हे सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. त्याचबरोबर जो पुढचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. यातला जो हा 2 नंबरचा क्वेश्चन आहे, खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो, तर हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्नसुद्धा तुम्हाला 5 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. यामधला हा जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपला पुढचा धडा असणार आहे पर्यटन आणि इतिहास. तर बघा, यापैकी तुम्हाला रिकाम्या जागा आणि चुकीची जोडीमधले जे सगळे प्रश्न आहेत ते सोडून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा यामधला जो पहिला प्रश्न आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तो सुद्धा तुम्हाला सोडून बघायचा आहे. त्याचबरोबर टिपा लिहामध्ये तुम्हाला जो हा 2 नंबरचा क्वेश्चन दिसतोय मार्को पोलो आणि 3 नंबरचा कृषी पर्यटन यांचासुद्धा अभ्यास करायचा आहे, कारण हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी उद्या विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर संकल्पना चित्र पूर्ण करामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळं याचासुद्धा तुम्ही आज अभ्यास करा. आता पुढचा आपला धडा असणार आहे तो म्हणजे धडा 9वा ऐतिहासिक ठेव्याचे जतन. तर बघा, यामधील तुम्हाला रिकाम्या जागा आणि चुकीची जोडी शोधा किंवा दुरुस्त करा हा क्वेश्चनसुद्धा करायचा आहे. त्याचबरोबर पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा यातला जो पहिला प्रश्न आहे अभिलेखागार व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. हा प्रश्न तुम्हाला 2023च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता, त्यामुळं हा क्वेश्चन रिपीट होण्याची शक्यता असल्यामुळे या क्वेश्चनचा तुम्हाला यापैकी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा हा जो प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा हा प्रश्न तुम्हाला 2022च्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारला होता. हा प्रश्नसुद्धा तुम्हाला यावर्षी विचारला जाऊ शकतो, त्यामुळे याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामधला तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे तो 2025च्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तो प्रश्न तुम्हाला यावर्षी विचारला जाणार नाही, त्यामुळे जो 2 नंबरचा प्रश्न आहे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत हा प्रश्न तुम्हाला आज अभ्यासायचा आहे. इतिहासाचे सगळे प्रश्न बघितले आहेत. आता बघूयात आपण राज्यशास्त्राचे इम्पॉर्टंट प्रश्न. त्यातला पहिला धडा आहे संविधानाची वाटचाल. तर बघा, यामध्ये तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे की योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, यातला तुम्हाला हा आणि हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा आहे. त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न आहे तुमचा की पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा, यातला तुम्हाला 2 नंबरचा आणि 3 नंबरचा क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे, त्यामुळं या दोन्हीसुद्धा क्वेश्चनचा तुम्हाला आज अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर टिपा लिहामध्ये 2021मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला होता राखीव जागाविषयक धोरण 2022मध्ये. तर तुम्हाला या क्वेश्चनचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, कारण हा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. त्याचबरोबर पुढील संकल्पना स्पष्ट करामध्ये तुम्हाला माहितीचा अधिकार यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाईल, त्यामुळे याचासुद्धा तुम्हाला आज अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्नसुद्धा तुम्हाला 3 ते 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. त्यामधून तुम्हाला जो 2 नंबरचा प्रश्न आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चनसुद्धा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर पहिला जो आहे मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले हा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता बघूया धडा दुसरा निवडणूक प्रक्रिया. तर यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन त्याचबरोबर चुकीबरोबर हे सुद्धा सगळे क्वेश्चन सोडून बघायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला टिपा लिहामध्ये जो दुसरा प्रश्न आहे मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा प्रवास हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट असल्यामुळे तुम्हाला आज याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर संकल्पना चित्र पूर्ण करामध्ये तुम्हाला ही जी निवडणूक प्रक्रिया दाखवलेलं आहे हे तुम्हाला पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे, त्यातसुद्धा तुम्हाला आज अभ्यास करायचा आहे, कारण यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. आता पुढचा धडा असणार आहे तो धडा तिसरा राजकीय पक्ष. तर बघा, यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जे क्वेश्चन आहेत त्यांचासुद्धा सराव करायचा आहे, कारण त्यापैकी कोणतं सुद्धा तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा यातलं जे पहिलं उदाहरण आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्हाला आज याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर तिसरं आणि चौथंसुद्धा खूप उदाहरण इम्पॉर्टंट असल्यामुळे त्यातसुद्धा तुम्हाला आज अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर तिसरा प्रश्न असणार आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा, त्यातलं राष्ट्रीय पक्ष जे आहे हे सुद्धा यातलं खूप इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे तुम्हाला याचासुद्धा आज अभ्यास करायचा आहे. आता आपला पुढचा धडा असणार आहे तो म्हणजे सामाजिक व राजकीय चळवळी.
तर यामधला जो पहिला क्वेश्चन आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून उदाहरणे पूर्ण करा. यातला जो दुसरा क्वेश्चन आहे हा खूप इम्पॉर्टंट असल्यामुळं तुम्हाला हा क्वेश्चन उद्याच्या पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर टिपा लिहामध्ये तुम्हाला आदिवासी चळवळ याविषयी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर दुसरा आणि तिसरा क्वेश्चन जो आहे तो आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामधला हे जे क्वेश्चन दाखवलेलं आहे हे सुद्धा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर खालील विधानाचं कारण स्पष्ट करामधील तुम्हाला जो दुसरा क्वेश्चन आहे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते, यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यामुळे याचा सुद्धा तुम्ही आज अभ्यास करून ठेवा. आता पुढचा आणि महत्त्वाचा धडा असणार आहे तो म्हणजे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. यावर तुम्हाला खूप जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे. यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यातला जो 2 नंबरचा प्रश्न आहे, जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे डॅश डॅश, तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असल्यामुळे त्याचा आज अभ्यास करा. त्यानंतर पुढील विधाने चुकीबरोबर ते कारण स्पष्ट करा. यातला हा 1 नंबरचा क्वेश्चन आहे तो तुम्हाला 2026मध्ये नक्कीच विचारला जाईल. त्यानंतर टिपा लिहामधला भ्रष्टाचार हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला 3 ते 5 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यातला 2 नंबरचा आणि 3 नंबरचं उदाहरण हे खूप महत्त्वाचं असल्यामुळे त्याचा सुद्धा तुम्हाला आज अभ्यास करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण तुमचा जो पेपर असणार आहे 16 मार्च 2026चा, त्यातली इतिहास व राज्यशास्त्रातले जे इम्पॉर्टंट प्रश्न होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचा तुम्ही आज नक्कीच अभ्यास करा, कारण हे प्रश्न पेपरमध्ये येण्याची 100% शक्यता आहे. त्याचा जर तुम्ही आज अभ्यास केला तर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स हे नक्कीच पडतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण पुढचा व्हिडिओ आता भूगोलचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत त्याचा असणार आहे. तसेच इतिहास व राज्यशास्त्रात तुमचा जो पेपर होईल त्यातसुद्धा तुम्हाला मी सॉल्युशनचे व्हिडिओ बनवत असते. तो सुद्धा व्हिडिओ बनवणार असल्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा.